नाही, सुरुवातीपासूनच आम्ही विनंती करत असतो की ठीक आहे. अध्यक्ष महाराज, काल मी एक मुद्दा उपस्थित केला होता. अध्यक्ष महाराज, काल एक मुद्दा उपस्थित केला, त्याचं उत्तर आलं नाही. अध्यक्ष महाराज, खरं तर भारतीय जनता पार्टीचे 137 म्हणजे 132 आणि 5 137 सदस्य आहे. काल आम्ही जेवढी नावं दिली, 45 नावं दिली, 7-8 सदस्यांनाच बोलता आलं. तर कमीत कमी ठीक आहे, 10-20 मिनिटं 25 मिनिटं इकडे तिकडे मी समजू शकतो अध्यक्ष महाराज, पण शेवटी भारतीय जनता पार्टीचे जे सदस्य आहे त्यांना या वेळेच्या संदर्भात काल मी विचारणा केली होती की कालच्या चर्चेमध्ये पक्षनिहाय किती वेळ प्राप्त झाला, पण त्याची माहितीच दिली नाही. तर कमीत कमी अध्यक्ष महाराज, चर्चा संपत असताना मंत्री महोदयाचं उत्तर झाल्यानंतर प्रत्येक चर्चेच्या वेळी ही प्रथा आता पाडली गेली पाहिजे की पक्षनिहाय किती वेळ तुम्ही दिला आणि किती वेळ देणं हे आपल्या नियमाला अपेक्षित होतं. एवढं जर दर चर्चेला दिलं तर भारतीय जनता पार्टीवर अन्याय होणार नाही. अन्यथा पक्षातले एकदा दोनदा अन्याय ठीक आहे, पण अन्यायाची परिसीमा कुणीही सहन करणार नाही, एवढी आपण काळजी घ्या. माहिती घेऊन आम्ही उत्तर देतोय. चला, आता कोण तुमचं कोण देणार, सुरुवात कोण करणार आहे? मिनिटं 40 मिनिटं काय काय तर मी तिथे वरती बसल्यावरती 1-1 तासपर्यंत बोललेत. आणि त्यानंतर त्यांच्या पक्षाचा वेळ किती असतो, त्या पक्षाच्या वेळेपेक्षा आपण आणखीन अर्धा तास तरी वाढवून दिला तरी सगळ्यांचा मोजलं तरी 6 तास चर्चा जाते. आणि त्यामुळे संध्याकाळी सदस्यांना अध्यक्ष महोदय 1 मिनिट आणि 2 मिनिटासाठी सुद्धा भांडावं लागतं चेअर बरोबर. आणि म्हणून माझी विनंती आहे की कुठल्याही पक्षाची आता 137 मान्य सुधीर भाऊंनी जसं सांगितलंय 50% वेळ दिली पाहिजे, 50% वेळ दिली पाहिजे. अन्यथा आपण 50% मध्ये अध्यक्ष मध्ये 50% मध्ये 50 सदस्य आणि 50% मध्ये अध्यक्ष मध्ये किती सदस्य, हे 50% मध्ये 50 सदस्य आणि 50% मध्ये 170 सदस्य अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये आमच्या मागण्या आपण स्वीकारा. भारतीय जनता पक्षाला अध्यक्ष महोदय आपण जास्तीचा वेळ दिला पाहिजे. तिथे बसून अध्यक्ष महोदय मग अडचण उभे होतात. सुरुवात तर करा ना. महोदय, सन्माननीय सदस्य, आदरणीय सदस्य सागर साहेब, ही मागण्यावर चर्चेला सुरुवात करा. संख्या बळावर चर्चा होत नाही. मागण्यावरील चर्चेला नेहमी सुरुवात करा. आतापर्यंत अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की या मागण्यावर चर्चेला सुरुवात करा, त्याच्या वेळेला आपल्याला सूचना देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, आता मागण्यावर चर्चा सुरू झाली ना राऊत साहेब. आज मागण्यावरील चर्चेसाठी वरुण सरदेसाई. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण सगळ्या सन्माननीय सदस्यांना बसायला सांगावं. आपण माझा वेळ सुरू केलेला आहे. अध्यक्ष महोदय, बोला वडेट्टीवार साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सागर साहेब, आपण अनुभवी आहात आणि आपला प्रदीर्घ असा विधिमंडळाचा अनुभव आहे. तुम्ही जरा सुधीर भाऊ पण आहे, मागची वेळची आपण सगळी माहिती घ्या, प्रोसिडिंग आपण तपासा वाटल्यास की नेहमी त्या ठिकाणी बसलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना समान वेळेचं वाटप करून दिलंय. माहिती घ्या. मी चुकीचं असेल तर ते रेकॉर्डवरून काढून टाका. कारण बजेट हे मानलं जातं ते सत्ताधारी मांडतात आणि विरोधकांना हे एक शस्त्र आहे की त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी. आणि त्यामुळं आतापर्यंत असंच वाटत झालं, संख्याबळावर कधीच झालं नाही. जर काही चुकीचं झालं असेल तर ती ठिकाणी तुम्ही बघून घ्या. पण ही प्रथा, परंपरा आणि या धरूनच आतापर्यंतचं कामकाज चालत आलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती अशी आहे की विरोधकांसाठी जो वेळ आहे तो तेवढा दोघांनाही समान ठेवा. कारण इथे पण न्याय मिळाला पाहिजे. ही एक संधी असते. ती मागण्यावर चर्चा करत असताना विधिमंडळाच्या सदस्यांना आपलं म्हणणं मांडणं, आपले प्रश्न मांडणं, सत्ताधारी जाऊन जर तिकडे सोडूनच घेतात
तुम्हाला अनेक संधी असतात. त्यामुळे ही आमच्या अधिकारावर कृपा करून थोडासा अधिकार हिरावला जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी अशी माझी विनंती आहे. नाही, जास्तीत जास्त काळजी घेतली जाईल. चला, आता हे आपल्याला सुरू नाही केलं तर तेवढा रेकॉर्ड मध्ये अध्यक्ष महोदय, त्यांनी रेकॉर्ड मध्ये घेतलं आहे. तर तुम्ही सुद्धा अगोदर काय असायचं अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने निवडून यायचे. आता निवडून येते आमचा दोष आहे का? आता हा जनतेने दिलेला निर्णय आहे. आपण एकदा या संदर्भातली माहिती द्यावी.